Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणो यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकाने आणि त्यांच्या सहकारी शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली. या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्या नराधम 2 शिक्षकांना अटकही केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका 34 वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तसेच त्या दोघांना खुश ठेवले नाही तर तिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. 4/2025 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे 2 शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्या विरुद्ध BNS 64-2 M-70-1 351-2 3/5 याप्रमाणे अपराध क्रमांक 269/2025 दाखल करण्यात आलेला आहे. या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते. त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात 1 नंबर आणू, चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वेळोवेळी दिनांक 10/9/2024 ते 22/4/2025 पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पीडितेने फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे व मान्य न्यायालयाच्या आदेशाने दिनांक 23/4/2025 रोजी त्यांचा MCR मंजूर होऊन त्यांना जिल्हा कारागृह बुलढाणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे.